मित्रांनो नमस्कार. मी अथर्व गोसावी. स्वागत आहे सर्वांचं आपलं पुन्हा एकदा आपल्या नवीन व्हिडिओमध्ये. तुम्हाला सर्वांना माहितीच आहे की मार्केट जे आहे ते कंटिन्युअस पडत आहे. ह्याच्या मागचं रिझन तर मी तुम्हाला सांगणार आहेच, बट मार्केट कंटिन्युअस पडत असल्यामुळे मी तुमच्याकडे कंटिन्युअस व्हिडिओ सुद्धा बनवतोय. कारण की स्टॉक मार्केटमध्ये जेवढे पण व्हिडिओ आहेत ते आपल्याला इथे बनवायचे आहेत, ज्याची तुम्हाला हेल्प होईल या मार्केट फॉलच्या कंडिशनमुळे. त्यामुळे जे ते आपण कंटिन्युअस तुम्हाला व्हिडिओ बनवतो आहे. ओके, सो आजच्या नवीन व्हिडिओमध्ये तुम्हाला सर्वांचं स्वागत आहे. आज आपण बघून घेणार आहोत की कशा प्रकारे आपण पी रेशोवरनं आपल्याला एखादा कमी किमतीमध्ये भेटत असलेला स्टॉक शोधायचा आणि कशा प्रकारे अनालिसिस करायचं ते. ठीक आहे. सो आता एक गोष्ट लक्षात, की मी तुम्हाला एक थोडंसं बेसिक सांगतो. शेअर मार्केटमध्ये जेव्हा तुम्हाला एखादा शेअर स्विंग ट्रेडिंगसाठी किंवा इन्व्हेस्टमेंट पर्पजसाठी बाय करायचा असतो, विकत घ्यायचा असतो, तेव्हा आपला मोटिवेशन हाच असतो की आपल्याला तो शेअर लोअर प्राइसमध्ये भेटावा. बरोबर, लोअर प्राइसमध्ये म्हणजे कमी किमतीमध्ये तो शेअर आपल्याला बाय करता यावा यासाठी. सो कमी किमतीमध्ये बाय करण्यासाठी दोन गोष्टी असतात. पहिलं असतं ते म्हणजे टेक्निकल, सेकंड असतं ते म्हणजे फंडामेंटल. सो लक्षात घ्या, शेअरची जी किंमत असते ती नेहमी आपण आपल्या डोळ्यांना दिसणारी प्राइस काय आहे यावरनं ठरवतो. म्हणजे फॉर एक्झाम्पल एखादा XYZ शेअर आहे. आता मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये सुरुवातीला सांगतो की मी ह्या व्हिडिओमध्ये कोणत्याही शेअरचं नाव घेऊ शकत नाही. कारण की सेबीचे बरेच रेस्ट्रिक्शन्स आहेत युट्यूबर्सवरती की तुम्ही स्टॉक्सचं नाव डायरेक्टली घेऊ शकत नाही. त्यामुळे तर मी तुम्हाला फक्त एक्झाम्पल देऊ शकतो. हे समजा XYZ शेअर आहे, त्या शेअरची किंमत आज चालू आहे ₹1000. समजा मार्केटमध्ये उद्या काही अशी परिस्थिती आली, तो शेअर जो आहे तो पडत पडत गेला ₹800 ओके. म्हणजे याचा अर्थ काय, तो 20% पडला. ₹1000 शेअर ₹800 भेटतो, पण 20% पडला. तर आपल्यासारखे बरीच लोक काय करतात माहिती आहे का, बरीच लोक तो शेअर घ्यायला पळतात. शेअर स्वस्त आहे, शेअर पडलेला आहे, सो आपण तो शेअर आता घेतला पाहिजे. पण हा जो ही जी किंमत कमी झाली ना, ही फक्त त्या शेअरची प्राइस कमी झाली. आपल्याला तो शेअर घेण्याआधी त्याच्या प्राइस सोबत त्याचं व्हॅल्युएशन सुद्धा बघावं लागतं. ठीक आहे, त्याचं व्हॅल्युएशन सुद्धा बघावं लागतं. व्हॅल्युएशन म्हणजे काय, समजा ₹1000 शेअर ₹800 आला, ठीक आहे, पण तो ₹800 येण्यामागे नक्की कारण काय? त्या कंपनीमध्ये तर काही खराबी नाही आहे ना, किंवा त्या कंपनीमध्ये काही प्रॉब्लेम झालेला आहे का? कंपनी बंद पडणार आहे का, किंवा बंद पडते आहे का? ह्या सगळ्या गोष्टी आपल्याला बघाव्या लागतात. अदरवाईज ₹1000 शेअर ₹10 पण आलेले आहेत, पण स्वस्त आहेत म्हणून आपण ते घ्यायचे असं नाही. आपल्याला त्या शेअरचं व्हॅल्युएशन वाईज सुद्धा कंपॅरिझन करावं लागतं. सेकंड थिंग, हे जसं मी तुम्हाला शेअर पडल्याचं सांगितलं की बरेच लोक फक्त किंमत पडली म्हणून शेअर घेतात, पण त्या शेअर मधला इंटरनल प्रॉब्लेम किंवा त्याचं व्हॅल्युएशन वगैरे काही बघत नाही. त्याचप्रमाणे बरीचशी लोक शेअर फक्त वाढलेला आहे म्हणून तो घेत नाहीत. ठीक आहे, समजा एखादा शेअर ₹500 होता 2 वर्षापूर्वी, आता तो ₹1000 झाला, तर लोक काय करतात की बाबा मी 500ला त्याला बघितलं, मी 500लाच घेणार, आता ₹1000 मी त्याला घेणार नाही. भले त्या शेअरची जी ₹1000 ही किंमत आहे ती व्हॅल्युएशन वाईज खूप कमी असेल, तरीही ती लोक तो शेअर घेत नाहीत, कारण की आपल्याला व्हॅल्युएशन काढता येत नाही. सो आज आपण बघूया की पी रेशोच्या मदतीने आपण व्हॅल्युएशन कशा प्रकारे काढायचं. आपल्याला असे शेअर्स निवडायचे आहेत जे व्हॅल्युएशन वाईज आपल्याला चांगल्या स्वस्तामध्ये भेटतील. म्हणजे त्या शेअरचं पोटेन्शियल तर खूप जास्त असेल, पण काही कारणामुळे त्या शेअरची किंमत थोडीशी पडलेली असेल, व्हॅल्युएशन कमी झालेलं असेल. तो कमी व्हॅल्युएशन वरती आपल्याला शेअर उचलायचा आहे, जेणेकरून आपल्याला स्विंग असेल किंवा इन्व्हेस्टमेंट असेल, चांगले प्रॉफिट्स होऊ शकतात. ओके, तुम्ही वॉरेन बफेट यांचे बरेचसे कोर्स बघितले असतील की तुम्ही जेव्हा मार्केट पडतं, जेव्हा व्हॅल्युएशन पडतं त्यावेळेला बाय करा. त्याच पद्धतीचा मी तुम्हाला आजच्या कंप्लीट व्हिडिओमध्ये शिकवणार आहे. ठीक आहे. सो कधीही तुम्हाला फक्त प्राइस बघून डिसिजन नाही घ्यायचा आहे की शेअरची किंमत पडलेली आहे असं नाही, किंवा शेअरची किंमत वाढलेली आहे असं पण नाही. तुम्हाला व्हॅल्युएशनचं जे आहे ते कंपॅरिझन करायचं. आज आपण पी रेशो हा एक मॅट्रिक्स इम्पॉर्टंट इथे बघणार आहोत. सो सगळ्यात पहिलं म्हणजे मी तुम्हाला सगळ्या गोष्टी इथे शिकवणार आहे स्क्रीनर.इन ह्या वेबसाईटवरती. लक्षात घ्या, परत एकदा सांगतोय. काल मी तुमच्या समोर एक वेबसाईट सांगितलेली, ज्यात मी तुम्हाला सांगितलेलं की 200 EMA खालचे स्टॉक्स कसे शोधायचे. ती एक वेबसाईट होती, फ्री होती. ही पण एक फ्री वेबसाईट आहे. कोणतेही प्रमोशन नाही आहे, मला कोणते पैसे नाही भेटलेले आहेत. मी तुमच्यासाठी फ्रीमध्ये ह्या वेबसाईटचं वरती तुम्हाला शिकवते, कारण मी स्वतः यूज करतो. ओके, आता पी रेशो म्हणजे काय? पी रेशोचा अर्थ होतो प्राइस टू अर्निंग रेशो. प्राइस टू अर्निंग रेशो म्हणजे काय, की तो शेअर, ती कंपनी जे पैसे कमावते, ती कंपनी जी अर्निंग करते आहे, त्या अर्निंगच्या तुलनेमध्ये त्या शेअरची किंमत किती आहे. म्हणजे बाबा ती कंपनी जर चांगली अर्निंग करत असेल, चांगली, तर त्या शेअरची किंमत थोडीशी महाग असली तरी हरकत नाही. पण ती कंपनी काही अर्निंगच करत नाहीये आणि ती शेअरची किंमत उगाचच महाग आहे, सो अशा शेअरमध्ये तुम्ही इन्व्हेस्टमेंट करायची का, तर नाही. ओके, किंवा ती कंपनी चांगली अर्निंग करते, पण शेअरची किंमत ना कमी झालेली आहे मार्केटच्या कंडिशनमुळे, सो त्या शेअरमध्ये तुम्ही इन्व्हेस्टमेंट करणार का, तर हो, कारण की चांगला शेअर, चांगली अर्निंग करणारा शेअर तुम्हाला स्वस्तात भेटतो, असा त्याचा उपयोग होतो, असा त्याचा अर्थ होतो. आता मी तुम्हाला सगळ्यात पहिले शिकवतो की लोअर पी वाले स्टॉक्स कसे शोधायचे.
या वेबसाईटवरती येऊन लोअर पी रेशोवाले स्टॉक्स कसे शोधायचे एक गोष्ट लक्षात घ्या. जेवढा एखाद्या शेअरचा पी लोअर असेल, पी जेवढा लोअर असेल तेवढा तो तुम्हाला स्वस्त भेटतो ह्याचा अर्थ होतो. पण हा सरसकट अर्थ होत नाही. मी तुम्हाला ह्याचा ऍडव्हान्स गोष्ट थोड्या वेळाने शिकवतो. सुरुवातीला एवढंच लक्षात ठेवा, पी जेवढा कमी तेवढा तो शेअर तुम्हाला स्वस्त भेटतो. सो आता आपल्याला काय शोधायचे, आता आपल्याला शोधायचे असे कमी पी असलेले शेअर्स. ओके, सो मी एक काम करणार, या वेबसाईटवरती इथे तुम्ही आलात की तुम्हाला इथे स्क्रीनरचा ऑप्शन होतो. इथे मी तुम्हाला एक नवीन स्क्रीन तयार करून दाखवणार तुमच्या समोर, जेणेकरून तुम्हाला मदत होणार आहे लोअर पी वाले शेअर शोधण्यासाठी. क्लिअर आहे. सो सगळ्यात पहिली गोष्ट मी काय करणार, मी या ठिकाणी मला असे शेअर्स हवे ज्यांचं मार्केट कॅपिटलायझेशन 1,00,000 करोडपेक्षा जास्त आहे. ओके, किंवा 50,000 करोडपेक्षा जास्त आहे. 1,00,000 जाऊ दे, मला असे शेअर शोधायचे ज्यांचं मार्केट व्हॅल्युएशन 50,000 करोडपेक्षा जास्त आहे. सो मी कंडिशन टाकली, मार्केट कॅप इथे बघा, मार्केट कॅपिटलायझेशन काय, मोर दॅन 50,000 करोड. सो मार्केट कॅपिटलायझेशन जे आहे ते आपल्याला इथे टाकायचं आहे 50,000, म्हणजे फक्त 50,000 टाकायचे. फक्त जे आहे ते 50,000 आपण टाकायचे. आता हे जर तुम्ही रन केलात, ओके, हे जर तुम्ही रन केलात ना, तर या ठिकाणी तुम्हाला सर्व अशा कंपन्या आल्या ज्यांचे मार्केट कॅप 50,000 करोडपेक्षा जास्त आहे. लक्षात घ्या, आपल्याला एवढंच नाही शोधायचं, फक्त मी कंडिशन टाकले की मार्केट कॅपिटलायझेशन हे 50,000 करोडपेक्षा जास्त हवे अशा मला कंपन्या हव्या. प्लस प्लस म्हणजे अँड टाकायचं. अँड म्हणजे अजून एक कंडिशन. अँड म्हणजे काय, प्राइस टू अर्निंग रेशो. मला असे शेअर हवे आहेत ज्यांचा प्राइस टू अर्निंग रेशो लेस दॅन 30 आहे. किती आहे, लेस दॅन 30. ओके, म्हणजे लेस दॅन 30. म्हणजे आता मला अशा कंपन्या भेटणार की ज्या 50,000 करोडपेक्षा जास्त मोठ्या आहेत आणि त्यांचा पी रेशो 30च्या खाली आहे. ठीक आहे, सेकंड कंडिशन. दोन कंडिशन, मी क्वेरी रन केली, माझ्यासमोर ह्या सगळ्या कंपन्या आल्या ज्यांचं मार्केट कॅपिटलायझेशन 50,000 करोडपेक्षा जास्त आहे, ज्यांचा पी रेशो 30च्या खाली आहे. म्हणजे काय की मी आता माझ्या गोलच्या जरा जवळ पोहोचतोय. मला लोअर पी वाल्या कंपन्या हव्यात, मला चांगल्या मोठ्या कंपन्या हव्यात. 50,000 करोड म्हणजे लार्ज कॅप कंपन्या झाल्या सगळ्या. 50,000 करोडपेक्षा मोठ्या कंपन्या लार्ज कॅप येतात. सो मी डायरेक्टली लार्ज कॅप इंडेक्सला हात घातलेला असं त्याचा अर्थ आहे. क्लिअर. त्यानंतर तुम्ही इथे कोणतीही कंडिशन ऑब्विसली टाकू शकता. इथे बघा ना, मी इथे काय कंडिशन टाकतो लक्षात घ्या. मला इथे ना इंडस्ट्री पी पाहिजे. ओके, इंडस्ट्री पी इज ग्रेटर दॅन स्टॉक पी. ठीक आहे, इंडस्ट्री पी इज ग्रेटर दॅन स्टॉक पी रेशो. क्लिअर. इथे मला एन टाकायचं राहिला. ओके, आता हे मी काय केलंय, शेवटची कंडिशन ना खूप इम्पॉर्टंट आहे, लक्षात घ्या. मी तुम्हाला ना मगाशी बोलता बोलता बोललो की बाबा ज्या शेअरचा पी रेशो लेस दॅन 30 आहे ते आपल्याला आपल्या वॉचलिस्टमध्ये घ्यायचे आहेत. बट एक गोष्ट लक्षात घ्या, लेस दॅन 30 पी रेशो असणं याचा अर्थ ती कंपनी स्वस्त आहे असा अर्थ होत नाही. कंपनी स्वस्त आहे हे बघण्यासाठी आपल्याला त्या कंपनीचा 5 वर्षाचा पी त्याच्यासोबत कम्पेअर करावा लागतो, 10 वर्षाचा पी त्याच्यासोबत कम्पेअर करावा लागतो, त्याच्या इंडस्ट्रीचा पी कम्पेअर करावा लागतो. समजा एखादी इंडस्ट्री आहे आयटी इंडस्ट्री, आयटी इंडस्ट्रीचा पी चालू आहे 40 आणि एखादा XYZ आयटी स्टॉक आहे त्याचा पी चालू आहे 20. त्याचा अर्थ काय होतो की आयटीच्या इंडस्ट्रीचा पी जास्त आहे, म्हणजे आयटी इंडस्ट्री थोडीशी महाग आहे, पण त्या इंडस्ट्री मधला जो शेअर आहे ना तो स्वस्त भेटतो. हे जर समजा उलट असेल, आयटीचा पी असेल 20 आणि त्या स्टॉकचा पी असेल 40, त्याचा अर्थ काय, तुम्हाला इंडेक्स स्वस्त भेटतो पण त्यातला स्टॉक महाग भेटतो. क्लिअर आहे. सेकंड थिंग, पी रेशो जो असतो ना तो असं नाही की 30च्या खाली आहे म्हणजे चांगला. आता तुम्ही जर एफएमसीजी कंपन्यांचा पी रेशो पाहाल तर तुम्हाला जास्त मोठा भेटतो. तुम्ही पेंट्स कंपन्यांचा पी रेशो पाहाल तर तुम्हाला 30 पेक्षा जास्त भेटतो. याचा अर्थ त्या कंपन्या खराब आहेत का, तर अजिबात नाही. प्रत्येक इंडस्ट्रीचा पी रेशो तुम्हाला पाहिजे. सो आपल्याला ही गोष्ट पाहिजे की एखाद्या शेअरचा पी इंडस्ट्री पी पेक्षा छोटा आहे असं पाहिजे. ठीक आहे. सो मी तीनही कंडिशन टाकल्या आणि हे रन केलं. सो आता माझ्यासमोर असे शेअर्स आले ज्या एकदा 50,000 करोडपेक्षा मोठ्या कंपन्या आहेत, ज्यांचा पी इंडस्ट्री पी पेक्षा कमी आहे आणि प्लस ज्यांचा पी 30 पेक्षा कमी. आता समजा मी यामध्ये एक गोष्ट करू शकतो, मी 30 पी वाली कंडिशन रिमूव्ह पण करू शकतो की मला 30 पी एवढं म्हणजे वाटत नाही बरोबर, मी इंडस्ट्री पी ला कम्पेअर करेल. ओके, सो आता इथं बघा 30 वाला पी गेला, कारण मी तुम्हाला म्हटलं की 30च्या खाली पी आहे म्हणजेच ती बेस्ट आहे असं नाही. कदाचित स्वस्त कंपनीचा पी 40ही असू शकतो, 50ही असू शकतो. ओके, आता बघा मी तुम्हाला एक एक्झाम्पल पण देईन त्याचं. इथं बघा, आता फॉर एक्झाम्पल ह्या शेअरचा पी आहे 43, पण ह्या इंडस्ट्रीचा पी आहे 48. म्हणजे याचा अर्थ काय की ही कंपनी इंडस्ट्रीपेक्षा स्वस्त भेटते. मग भले तो 30च्या खाली नाहीये ना, पण इंडस्ट्रीपेक्षा स्वस्त भेटतो. म्हणून मी 30 ही कंडिशन काढून टाकली, तुम्हाला फक्त शिकवायला दिलेली होती. सो अशा प्रकारे मी व्हॅल्युएशन ज्यांचं स्वस्त आहे अशा कंपन्या शोधू शकतो, पी ज्यांचा कमी आहे अशा कंपन्या शोधू शकतो इन्व्हेस्टमेंटसाठी. आता ही झाली एक गोष्ट.
बट समजा मला एखाद्या शेअरचं अनालिसिस करायचं, त्याने मी करताना पी रेशो कसा बघू हे बघण्यासाठी मला त्या पर्टिक्युलर कंपनीचा मीडियम पी कम्पेअर करावा लागतो. ज्याच्यासाठी मी तुम्हाला एखादा शेअर इथे ओपन करतो. परत एकदा सांगतोय, मी कोणताही शेअर तुम्हाला रिकमेंड करत नाही आहे. इथे जे पण शेअर मी ओपन करेन ते रॅन्डमली फक्त तुम्हाला शिकवण्यासाठी आहे. ठीक आहे, कोणत्याही शेअरचं इथे मी नाव घेणार नाहीये. ठीक आहे, इथे बघा, समजा हा शेअर मी इथे ओपन केला, ह्याचा पी आहे 43. ठीक आहे, ही कंपनी कशामध्ये येते? ही कंपनी येते FMCG इंडेक्समध्ये. ओके, खाली येऊया. खाली आल्यानंतर आपल्याला इथे एक गोष्ट दिसते, ती म्हणजे पी रेशो. ह्या पी रेशोवरती क्लिक करायची आणि 5 इयर्स वरती क्लिक करा. तर तुम्ही एक गोष्ट बघा, या स्टॉकचा गेल्या 5 वर्षाचा ॲव्हरेज पी आहे 44. या स्टॉकचा गेल्या 5 वर्षाचा ॲव्हरेज पी आहे 44. सध्या या स्टॉकचा पी आहे 43.5. मग मला सांगा, सध्या हा शेअर तुम्हाला स्वस्त भेटतोय की नाही? गेल्या 5 वर्षात त्याची ॲव्हरेज प्राइस आहे 44 आणि सध्या भेटतो 43.5च्या पी ला. सो व्हॅल्युएशन वाईज हा शेअर स्वस्त भेटतो आहे की नाही? तर यस, भेटतोय. बरं, हा शेअर मी कसा शोधला? हा शेअर मी असा शोधला की ह्याच्या इंडस्ट्रीचा पी ह्या करंट पी पेक्षा जास्त आहे. म्हणजे काय की हा शेअर इंडस्ट्री पी पेक्षा पण स्वस्त भेटतोय. यस, दोन्ही कंडिशन सॅटिस्फाय. हा शेअर इंडस्ट्री पी पेक्षाही स्वस्त आहे. हा शेअर त्याच्या 5 वर्षाच्या पी पेक्षाही स्वस्त आहे, जेणेकरून ही एक व्हॅल्यू बाय होऊ शकते. ठीक, आता हे जर मी प्राइसिंग नुसार बघायला गेलो असतो ना, की शेअरची प्राइसिंग, तर ही शेअरची प्राइसिंग कदाचित 5 वर्षापेक्षा जास्त असेल. सो मला शेअर महागच वाटणार. शेअरच्या प्राइसिंगनुसार मी बघायला गेलो, शेअर मला महागच वाटेल गेल्या 5 वर्षापेक्षा. पण मला व्हॅल्युएशन बघायचं आहे, प्राइसिंग नाही बघायची आहे. ऑब्व्हियसली 5 वर्षा आधीची प्राइस होती त्याच्यापेक्षा शेअर आता महागच असणार आहे. पण आपल्या व्हॅल्युएशन बघायची. इथे बघा, प्राइस मध्ये बघा, या ठिकाणी प्राइस किती होती? तुम्हाला जी शेअरची प्राइस दिसते किती होती? 1500 1400 अशी प्राइस होती 2022ला. ओके, 2022 2023ला 1600 प्राइस होती. आता आहे 2200. तुम्ही म्हणाल महाग आहे, पण प्राइस बघण्यापेक्षा पी रेशो बघा. ठीक आहे, पी रेशो तुम्हाला बघायचा आहे. 2023ला पी रेशो काय होता? 50. आता किती आहे? 43. म्हणजे व्हॅल्युएशन वाईज शेअर जो आहे, किंमत जरी जास्त असली तरी त्या किमतीच्या व्हॅल्युएशन वाईज शेअर अजूनही स्वस्त आहे. ठीक आहे, सो असं कोणताही शेअर तुम्ही अनालिसिस करू शकता. इथे बघा, असं नाही की हे शेअर तुम्ही असे शोधाने अनालिसिस करा. तुमच्या डोक्यामध्ये जो पण शेअर आहे तो तुम्ही इथे टाका, त्याचं अनालिसिस करा, तुम्हाला ही माहिती भेटून जाईल. आता मी एक काम करतो, मी एक रॅन्डम इथे शेअर्स टाकतो आहे. वारंवार सांगते, कोणतेही रिकमेंडेशन नाहीये. इथे बघा, ह्या शेअरचा पी आहे 63. महाग आहे की स्वस्त आहे? शेअरचा पी महाग आहे की स्वस्त आहे? 63चा पी आहे शेअरचा. असं नाही समजणार महाग आहे की स्वस्त आहे. खाली या. खाली आल्यानंतर पी रेशो मध्ये 5 वर्षाचा पी बघा. 5 वर्षाचा पी काय आहे? 69. सो ह्याचा अर्थ काय की गेल्या 5 वर्षामध्ये हा शेअरचा ॲव्हरेज पी आहे 69. तुम्हाला आज हा भेटतोय 63ला. 63ला, म्हणजे याचा अर्थ हा शेअर तुम्हाला व्हॅल्युएशन वाईज आज स्वस्त भेटतोय. भले प्राइस वाईज तो 5 वर्षापेक्षा महाग असेल, पण व्हॅल्युएशन वाईज तुम्हाला स्वस्त भेटत आहे. तुम्ही 10 वर्षाचाही बघू शकता, 5 वर्षाचाही बघू शकता, कोणताही. शक्यतो 5 वर्षाचा बघा, जेणेकरून तुम्हाला चांगला लेटेस्ट डेटा या ठिकाणी समजून जाईल. ओके, तुम्हाला हवं तर तुम्ही ह्याचा इंडस्ट्री पी वगैरे सुद्धा अनालिसिस करू शकता. बघा, इंडस्ट्री पी मी सर्च केलं, इंडस्ट्री पी आहे 36. सो इंडस्ट्री पी पेक्षा शेअर महाग आहे. ओके, 36 इंडस्ट्रीचा पी आहे, शेअरचा पी आहे 63. पण जर तुम्ही त्या शेअरच्या स्वतःच्या पी सोबत कम्पेअर केलं तर शेअर तुम्हाला स्वस्त भेटेल. ओके, अशा प्रकारे तुम्ही कोणताही शेअर या ठिकाणी इथे टाका आणि तो तुम्ही अनालिसिस करू. इथे बघा, हा शेअरचा पी आहे 19. शेअरचा ॲव्हरेज पी आहे गेल्या 5 वर्षाचा 20. ऑब्व्हियसली तुम्हाला स्वस्त भेटतोय. सो व्हॅल्युएशन वाईज तुम्हाला कम्पेअर करायचं असेल तर कधीही किंमत बघायची नाही, कधी त्याचा पी रेशो बघायचा. पी रेशो वाले स्टॉक्स फिल्टर कसे करायचे? त्या वेबसाईटवरती जाऊन फिल्टर करायचे. प्लस तुम्हाला फिल्टर नसतील करायचे तर कोणताही शेअर तिथे टाका, 5 वर्षाचा लोएस्ट पी कम्पेअर करा. जर शेअरचा सध्याचा पी 5 वर्षाचा पी पेक्षा कमी असेल, इंडस्ट्री पी पेक्षा कमी असेल, आणि प्लस ह्या गोष्टी असूनही, ह्या दोनही गोष्टी असूनही तो तुम्हाला, या दोनही गोष्टी असूनही जर तो शेअर तुम्हाला टेक्निकली पण स्वस्त भेटत असेल, म्हणजे मी तुम्हाला जसा काल व्हिडिओ बनवला, एवढं सगळं लोअर असून पण तो शेअर तुम्हाला 200 EMA च्या खाली, RSI 30च्या खाली भेटत असेल ना, तर ते तुमच्यासाठी एक चांगली गोष्ट असू शकते. ओके, तुम्ही जर इन्व्हेस्टमेंट ट्रेडिंग वगैरेचा विचार करता, तुमच्या वॉचलिस्ट मध्ये तुम्ही त्याला ऍड करून ठेवू शकता. बाय करा किंवा नाही, हा कम्प्लिटली तुमचा डिसिजन आहे, हे तुमच्यावरती डिपेंड आहे. बट शेअर तुम्ही अशा प्रकारे फाइंड आउट करू शकता, शोधू शकता, अनालिसिस करू शकता. ठीक आहे, होप सो आजचा व्हिडिओ जो मी तुम्हाला बनवला, सध्याच्या मार्केट कंडिशनमध्ये बरेचसे शेअर्स पडलेले आहेत. बरेचसे शेअर्स तुम्हाला चांगल्या किमतीला भेटू शकतात, म्हणून मी लगातार व्हिडिओ बनवतोय. 3 दिवसामध्ये 3 व्हिडिओ तुम्हाला दिलेले आहेत. नक्की ते बघा. व्हिडिओ आवडला असेल नक्की लाईक करा. आपलं नवीन चॅनल आहे, लाईक करा, कमेंट करा. आपल्या चॅनलला जरूर सबस्क्राईब करा. थँक्यू, धन्यवाद.